Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 19 about Vedic mathematics. In the previous lecture, we have started discussing divisibility tests, which will be continued in this lecture. त्या लेक्चरमध्ये आपण 1 ने भाग जाण्याची टेस्ट बघितली, 2 ने भाग जाण्याची, 3 ने आणि 4 ने. Now we will go for further numbers. Suppose I want to test whether the given number is divisible by 5. मग 5 च्या divisibilityचा रूल काय आहे? If the number ends with 0 or 5. See, आपण असं म्हणूया इथे rule of 5. What is that rule? If the given number ends with 0 or 5, ends with ह्याचा अर्थ काय? एकम स्थानी 0 or 5, then the given number is divisible by 5. Very simple rule. It means suppose I take number 105, 2000, 22,790. Then what? Say a big number you take 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 5, 3, 5. Immediately I can tell, because this is a number at units place is 5. Here the number at units place is 0. Here number at units place is 5. So all these numbers are divisible by 5. But if you take 123, this is not divisible by 5 because the units place number is not divisible by 5. It is not 0 or 5. Not divisible by 5 ही नाही आहे टेस्ट. तिथे 0 किंवा 5 पाहिजे. तसं इथे नाही आहे. 123 म्हणजे युनिट्स प्लेसला 3 आहे. इट इज निदर 0 नॉर 5. सो दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 5. ठीक आहे. पुढचा रूल बघूया आपण. रूल ऑफ 6. आता कसं आहे बघा, कॉमन सेन्स आहे. 6 ही जी संख्या आहे त्याला 2 ने किंवा 2 ने आणि 3 ने भाग जातो. 6 इज डिव्हिजिबल बाय बोथ 2 and 3. म्हणून आपण 6 चा रूल काय लिहायचा? इफ द गिव्हन नंबर इज divisible by both 2 and 3, then it is divisible by 6. It is divisible by 6. For example, suppose I am given the number, say some big number you take, some number we will take that whether, and we will see whether it is divisible by both 2 and 3. Okay, so suppose the number that I am given, that is suppose 1296. Okay, now what happens? ही जी संख्या आहे 1296, त्यातल्या सर्व डिजिट्सचं जर मी ॲडिशन केलं, 1 + 2 + 9 + 6, तर ते काय येतं बघा. 1 आणि 2 3, 3 आणि 9 12, 12 आणि 6 18. मग 18 ह्या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 3 ने भाग जातोच. आणि शेवटी पुन्हा 6 असल्यामुळे आपला 2 चा रूल काय आहे? कधी मी म्हणणार की संख्येला 2 ने भाग जातो? जर त्या संख्येला एकमस्थानी 0, 2, 4, 6, 8 यातलं काही असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. मग तसं इथे 6 आहे, त्यामुळे ह्या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 18 ह्याची सम आल्यामुळे त्याला 3 ने पण भाग जातो, कारण 18ला 3 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 6 ने भाग जातो. सोप्या आहेत टेस्ट. समजा तुम्हाला 24,968 ही संख्या दिली, तर इथे 8 असल्यामुळे समसंख्या आहे ती, बरोबर ना? समसंख्येचा रूल काय आहे? त्याला 2 ने भाग जातो, पण म्हणजेच काय? त्याच्या एकमस्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यातली कुठली तरी संख्या असणार. तशी इथे 8 आहे, त्यामुळे ह्याला 2 ने भाग जातोच आहे. आता 3 ने जातो का? तर त्याच्यासाठी मी काय करणार? 2 + 4 6, 6 + 9 15, 15 आणि 6 21, 21 आणि म्हणजे ह्यांची बेरीज करा. तुम्ही ती जी काही संख्या आहे त्यातल्या डिजिट्सचं बेरीज करा. 2 आणि 4 अधिक 9 अधिक 6 अधिक 8.
मग हे काय होणार, 2 आणि 4 6 आणि 9 15 आणि 6 21 आणि 8 29 आली. 29 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 29 नॉट डिव्हिजिबल बाय 3. 29 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. सो ही संख्या समसंख्या आहे म्हणून 2 ने फक्त भाग जातो, पण 3 ने भाग जात नसल्यामुळे या संख्येला 6 ने भाग जात नाही. लक्षात आलं. त्यामुळे असे हे प्रॉब्लेम्स तुम्हाला असतात की संख्या देतील त्याला कितीने भाग जातो हे पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या काही टेस्ट्स आपण करतो आहोत. लक्षात आलं. तर पहिल्यांदा आपण ह्या डिव्हिजिबिलिटीच्या टेस्टचा हा विचार करतो. त्यामुळे हे 5 आणि 6चा रूल झाला. ठीक आहे. नाव वी विल गो फॉर द रूल फॉर 7. 7चा रूल काय आहे आपण बघू. ओके, रूल ऑफ 7. जरा मी हे एनलार्ज करतो. 7चा रूल बघा. द रूल ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 7 इज रादर कॉम्प्लिकेटेड. आता ह्याच्यात त्या स्टेप्स बघा. त्यात काय करायचं, जी काही मला संख्या दिलेली असेल तर त्यांनी काय म्हटलंय बघा, रिमूव्ह द लास्ट डिजिट ऑफ द नंबर अँड डबल इट. शेवटची संख्या तुम्ही रिमूव्ह करा आणि ती डबल करा आणि सबट्रॅक्ट फ्रॉम द रिमेंडिंग नंबर. उरलेली जी संख्या आहे त्याच्यातून ही संख्या वजा करा. इफ द नंबर इज 0 और रेकग्नायझेबल 2 डिजिट मल्टिपल ऑफ 7, मग त्या ह्या वजाबाकीला जर 7 ने भाग जात असेल किंवा तो नंबर 0च असेल, ती वजाबाकी 0च आली, ह्याचं उत्तर जर येस असेल तर ते डिव्हिजिबल बाय 7, नाही तर नाही. फॉर एक्झाम्पल, इथे 1073 ही संख्या घ्या. बघा 1073च्या बाबतीत काय होतं. आय विल गो टू द ॲक्च्युअल स्लेट. पाटीवर मी दाखवतो तुम्हाला. आपण समजा ही 1073 ही संख्या घेतली तर हा रूल मला फॉलो करायचा आहे. 1073. मग त्याच्या एकमस्थानी कोणती संख्या आहे तर आहे ती 3. मग ती रिमूव्ह करा. म्हणजे 3 आपण काढून टाकायचं. रिमूव्ह 3 आणि डबल इट. रिमूव्ह 3 डबल इट. तर 3 रिमूव्ह केलं की डबल केलं की काय झालं, इट बिकम 6. मग ती उर्वरित संख्या, उर्वरित म्हणजे कुठली, 3 रिमूव्ह केल्यावर आलेली संख्या म्हणजे 107. 107 मधून हे 6 वजा करा, 101 आलं. आता हा 2 डिजिट शेवटी बघा, इज दिस सबट्रॅक्शन 0? नो. परंतु काय झालं की ह्याच्यामध्ये ही जी संख्या आली 101, त्याला पुन्हा तीच प्रोसिजर फॉलो करा. तीच प्रोसिजर फॉलो म्हणजे काय करायचं, रिमूव्ह 1, लास्ट डिजिट रिमूव्ह करा. म्हणजे आता उरलं काय तिथे 10. ही जी रिमूव्ह केली त्याची दुप्पट करा म्हणजे 2 झाली. बरोबर ना. 1 आपण रिमूव्ह केला त्याची डबल केली म्हणजे हे 2 झाले. मग 10तून 2 वजा करा, 8 येतं. नाउ 8 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. 8 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. So this number also is not divisible by 7. So as 8 is not divisible by 7, so is given number. So is given number याचा अर्थ काय, given number is also not divisible by 7. So is given number. ठीक आहे. आता आपण काय करूया, आणखी एखादं उदाहरण घेऊया. समजा मी 2055 घेतलं तर इथे काय होणार बघा. प्रोसिजर फॉलो करा. लास्ट डिजिट तुम्ही रिमूव्ह करा म्हणजे उरलं काय 205. आता जी संख्या रिमूव्ह केली त्याची दुप्पट करा म्हणजे 5ची दुप्पट 10, ती या 205 मधून वजा म्हणजे आता किती उरले माझ्याकडे 195. पुन्हा ही 3 अंकी संख्या आली त्याच्यामध्ये पण तेच प्रोसिजर करा. 195 मध्ये एकमस्थानची संख्या 5 आहे ती रिमूव्ह करा. बरोबर ना. म्हणजे काय होईल, उरली कुठली संख्या आता 19. त्या 19 मधून हे जी रिमूव्ह केली संख्या त्याची डबल वजा करणार आपण म्हणजे 10 वजा करणार. मग 19 वजा 10 9 आलं. 9ला 7 ने नाही भाग जात म्हणून मग या संख्येला पण 7 ने भाग जात नाही. बघा 7 ने भाग जातो का, कसं लावणार आपण भाग. 20 आहे तिथे, 7 दुणे 14 म्हणजे 2चा भाग लागला. मग आता तिथले 6 उरले. 6 वर 5 आपण 65 घेतो. मग 7 9 63. मग 2 उरले 25 होणार. 7 त्रिक 21. मग 4 उरले म्हणजे बाकी उरते तिथे, भाग जात नाही. त्यामुळे ही जी टेस्ट आहे 7ची त्याचा वापर करून आपण सांगू शकतो की 2055 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. राईट. दिस इज द प्रोसिजर. I hope you understood the procedure. This is somewhat special procedure. So that is why I demonstrated also with the help of some numbers. Okay. पुढची आपण टेस्ट घेऊया. This I will now enlarge.
वी विल से नाव टेस्ट ऑफ 8. टेस्ट ऑफ 8. आता जशी 4ची टेस्ट होती, इफ यू रिमेंबर, 4ची टेस्ट काय होती? एकम स्थानचा आणि दशम स्थानचा जो अंक आहे त्याच्यातून जो 2 डिजिट नंबर तयार होतो त्याला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातो. तसं इथे आपण काय म्हणणार? नंबर फॉर्म्ड बाय लास्ट 3 डिजिट्स. लास्ट 3 डिजिट्स. लास्ट 3 डिजिट्स इफ डिव्हिजिबल बाय 8. म्हणजे आपण असं म्हणू, इफ नंबर फॉर्म्ड बाय लास्ट 3 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 8, divisible by 8, then so is the given number. So is given number. मग कितीही मोठी संख्या तुम्हाला देऊन देत, समजलं ना? आता समजा अशी संख्या दिली आपणाला, काय? 7 8 2 3 4 5 2 4 8. मग आता ह्याला 8ने भाग जातो का? मी असं करत राहायचं का? 8 1 म्हणजे 78ला भागायचं, 8 9 72 वगैरे. दिस इज टाइम टेकिंग. तुम्ही काय करा, ह्या टेस्टमध्ये काय सांगितलेलं आहे? लास्ट 3 डिजिट्स घ्या, 248. आणि 248ला जर 8ने भाग जात असेल तर ह्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. म्हणजे मी काय बघायचं? 248ला 8ने भाग जातोच आहे. 8 त्रिक 24 आणि 8 1 8. 24ला 8ने भाग जातो, 8ला 8ने भाग जातो, त्यामुळे या संख्येला पण 8ने भाग जातो. मग या 3 शेवटच्या संख्यांना 8ने भाग जातो, याचाच अर्थ या संख्येला पण 8ने भाग जातो. तुम्ही ह्याच्या मागचं लॉजिक ओळखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ह्या जर 248 ही संख्या वेगळी केली तर हे किती आहे बघा? 78 234 हजार आणि 78 2 3 4 5 एवढे हजार आहेत. आणि 1000ला 8ने भाग जातोच, कारण 125 गुणिले 8 आणि प्लस ही 248 संख्या. मग 248ला 8ने भाग जाणं म्हणजेच या संख्येला 8ने भाग जाणं. समजा दुसरी एक संख्या घ्या, 12344. मग 344 फक्त आपल्याला महत्त्वाचा आहे, त्याला जातो का 8ने भाग? 344ला 8ने भाग जात असेल तर ह्या संख्येला 8ने भाग जातो. पण मग 344ला जातो का? तर बघा ना, 8 चौक 32, 344 जर मी विचारात घेतलं तर ते मला कसं लिहिता येईल बघा? 8 चौक 32 म्हणजे पहिला आधी मी 4चा भाग लावणार, उरले 2 आणि त्याच्यावर एक 4, 24 म्हणजे 8 त्रिक 24. 43 गुणिले 8 344 आहेत. म्हणून यात शेवटच्या 3 संख्यांना ज्या अर्थी 8ने भाग जातो त्या अर्थी या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे? म्हणजे हा रूल सोपा आहे. हा रूल कशाशी सिमिलर आहे? पॅटर्न लक्षात घ्या. 4चा जो रूल आहे तिथे मी शेवटच्या 2 संख्या घेतो, इथे शेवटच्या 3 संख्या घेतो. त्या संख्येंना जर 8ने भाग जात असेल तर पूर्ण दिलेल्या संख्येला पण 8ने भाग जातो. त्या शेवटच्या 2 संख्येंना 4ने भाग जात असेल तर त्याला 4ने भाग जातो. आता इथे बघा, ही जी संख्या आहे किंवा ही पण ही संख्या आहे, ह्याला शेवटच्या 2 संख्येना 4ने भाग जातोच आहे, म्हणून ही 4ने पण भाग जाणारी संख्या आहे. पण शेवटच्या 3 संख्यांना 8ने भाग जातो. किंवा दुसरं असं पण तुम्हाला करता येईल की इथे तुमचं 4 आहे, 8 असल्यामुळे त्याला 2ने भाग जातोच आहे आणि 48ला 4ने भाग जातो, कारण म्हणून शेवटच्या 2 संख्येना 4ने, एकूण 8ने भाग जाणारच आहे त्याला. ठीक आहे? पण ही 8ची टेस्ट लक्षात घ्या. आणि शेवटची टेस्ट आत्ताची आपण करूया, टेस्ट ऑफ 9. दिस इज एक्झॅक्टली सिमिलर टू टेस्ट ऑफ 9. म्हणजेच काय? इफ सम ऑफ द डिजिट्स of given number is divisible by 8, is divisible by 9, then the number is divisible by 9. Number is divisible by 9. मग ह्याच्यामध्ये समजा हीच संख्या घेतली आपण, 7 8 2, ओके, ही जी आहे ती 3 4
5, 2, 4 आणि 8. वेदर दिस इज डिव्हिजिबल बाय 9. मी काय करायचं, यातल्या संख्यांची बेरीज करायची. मग हे 7 आहेत, 7 आणि हे 8 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 20 आणि 4 24, 24 आणि 5 29 आणि 2 31 आणि 4 35 आणि 8 43. सो ह्यातल्या संख्यांची बेरीज आली 43. 43ला 9ने भाग जातो का? नाही जात. 45ला जातो, 43ला नाही जात. 43 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, नॉट डिव्हिजिबल बाय 3, sorry, by 9. So given number is not divisible by 9, not divisible by 9. ठीक आहे. सो दिस इज अबाउट टेस्ट ऑफ 9. आणि फायनली आपण या लेक्चरमध्ये 10ची टेस्ट घेऊया. टेस्ट ऑफ 10. दिस इज व्हेरी सिम्पल. टेस्ट ऑफ 10 म्हणजे अगदीच सोपी आहे. इफ युनिट्स प्लेस ऑफ द नंबर is 0, then number is divisible by 10. Number is divisible by 10. म्हणजेच काय, समजा मला 530 दिलं, शेवटी 0 आहे. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 10. ओके. 1234 दिलं, शेवटी 4 आहे. 4 इज नॉट 0. सो दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 10. आपण काय म्हणतोय बघा, युनिट्स प्लेस इज 0. So if the units place contain a number other than 0, the given number is not divisible by 10 then. So very simple test. काहीच त्याच्यामध्ये कठीण नाही. आणि कसं आहे बघा, समजा ते शेवटच्या दोन संख्या, म्हणजे समजा हे असं असेल 5300, शेवटच्या दोन्ही संख्या 0 असतील तर त्या संख्येला 100ने भाग जातो. कारण आधी 5300 ही संख्या कशी तयार झाली, 53 गुणिले 100 म्हणजेच 5300ला 100ने भाग जाणारच आहे. ज्यावेळी सी ही संख्या ए आणि बी यांच्या गुणाकारातून निर्माण होते त्यावेळी सीला एने पण भाग जातो आणि बीने पण भाग जातो. मग ही जी संख्या आहे 53 गुणिले 100 म्हणजे याला 53ने पण भाग जातो आणि 100ने पण भाग जातो. शेवटी 0 असल्यामुळे त्याला 10ने पण भाग जातो. लक्षात घ्या. आणि शेवटच्या 3 संख्या घ्या, 300, त्याला 8ने भाग जातो का? नाही जात. 300ला 8ने भाग जात नाही, म्हणून ह्या संख्येला 8ने भाग जात नाही. आता आपल्याला अशी सवय लागली पाहिजे की कुठलीही संख्या आपण ज्यावेळी बघतो, वाचतो किंवा आपल्या समोर येते त्यावेळी लगेच ह्या संख्येला कुठल्या कुठल्या संख्यांनी भाग जातो ह्याचं चक्र आपल्या डोक्यात सुरू झालं पाहिजे. लक्षात घ्या. आपले थोर गणितज्ञ रामानुजन, डॉक्टर रामानुजन यांच्याबद्दल काय म्हटलं जातं, एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर वॉज हिज पर्सनल फ्रेंड. केवढं मोठं वाक्य आहे बघा. कुठलीही पॉझिटिव्ह धनसंख्या ही त्यांचा जिवलग मित्र होता. म्हणजे नंबर्सबद्दल अफाट ज्ञान त्यांच्याकडे होतं. नंबर्सबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण होतं. लक्षात घ्या. तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील डॉक्टर रामानुजन यांच्याबद्दल. परंतु मुद्दा असा आहे की आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आणि वैदिक मॅथमॅटिक्सच्या मदतीने मला कशी तयारी करता येईल ह्याचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत आपण 2ची टेस्ट, 1ची टेस्ट अगदीच सोपी आहे. कुठल्याही संख्येला 1ने भाग जातोच. मग ती पूर्ण संख्या पाहिजे असं पण नाही. 2ने कधी भाग जातो ते आपण बघितलं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा पहिल्या 10 संख्यांच्या बाबतीतल्या डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट्स आपण आत्तापर्यंत बघितल्या. या सर्वांमध्ये अनेक, आता समजा असा एक प्रश्न तुम्हाला विचारला, 12, 3, 4, इथे काहीतरी स्टार, 5 आणि 6, इथे स्टारच्या जागी कोणती संख्या असावी, कमीत कमी कोणती संख्या असेल की या संख्येला 9ने भाग जाईल असं मला विचारलं. तर 9ने भाग जाण्याची टेस्ट मला माहिती पाहिजे. ती टेस्ट काय आहे, त्या सर्व संख्यांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. मग आता ही संख्या सोडून ज्या संख्या आहेत ना त्यांची बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15,
15 आणि 6 21. बघा 6 आणि 5 11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 2 20 आणि 1 21. आता 21ला काही 9ने भाग जात नाही, पण 21 नंतर 22 23 24 25 26 27ला 9ने भाग जातो. म्हणजे 6 जर मी इथे टाकलं तर हे 21 आणि 6 27 होतील, त्याला मग 9ने भाग जातो. म्हणून इथे मी कोणती संख्या ठेवली पाहिजे? 6. कारण त्याच्या पुढे मग 15 ॲड करावे लागतील तुम्हाला. ही बेरीज 21 येते ना, म्हणजे पुढची 9ने भाग जाणारी संख्या 36 आहे. पण ते 36 म्हणजे 21मध्ये 15 मिळवायचे. 15 हा काही एक अंक नाही आहे, ते 2 अंकी संख्या आहे. म्हणजे इथे एक अंक कोणता? 6, जो मला तिथे ठेवावा लागेल. ते जर मी इथे ठेवलं तर या संख्येला 9ने भाग जाईल. 3ने भाग जावा असं पाहिजे असेल, म्हणजे इथे 6 इज द आन्सर. 6 इज द पॉसिबल चॉईस. ठीक आहे. 3ने भाग जायचं असं विचारलं असेल तर काय होणार बघा. 1 आणि ह्याची जरी बेरीज 21 येते, 21लाच 3ने भाग जातो, म्हणजे मला इथे मग त्यावेळी 0 ठेवावं लागेल फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3. फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3 मला काही ठेवायलाच नको, 0 ठेवावं लागेल. 3 ठेवून चालेल, 6 ठेवून चालेल, 9 ठेवून चालेल, पण स्मॉलेस्ट काय पाहिजे तर 0, लार्जेस्ट काय पाहिजे तर 9. त्यामुळे असे हे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आपण शिकतो आहोत, या 2 गेल्या आणि या लेक्चरमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट, पुढच्या लेक्चरमध्ये पण ते मी कंटिन्यू करेन. आणि मग डिव्हिजिबिलिटीच्या संदर्भात 101% तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या कुठल्याही न्यूमरिकल ॲप्टिट्यूडच्या पेपरमध्ये प्रश्न असतात. यू विल बी एबल टू आन्सर दोज क्वेश्चन्स. आणि याच्या पुढे आपण वैदिक मॅथमॅटिक्सचा इथे कसा उपयोग होणार आहे हे पण आपण शिकणार आहोत. या 2 लेक्चर्समध्ये कुठेही वैदिक मॅथमॅटिक्सचा उल्लेख नाही आहे, परंतु वैदिक मॅथमॅटिक्स विल प्रूव्ह इफेक्टिव्ह whenever you study those methods and use for divisibility. Okay, so let us continue in the next lecture. Thank you.